अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि त्याच्याच बरोबर चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे. बऱ्याच लोकांची सेवा झाली असेल, काही लोकांची बाकी असेल तर ते आज सेवा करू शकता. आज आपल्याला मारुती रायाची जमेल तेवढी सेवा करायची आहे. मग त्याच्यामध्ये येतं ते हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्रम याचं आपल्याला पठण करायचं आहे. त्याच्याच बरोबर रामरक्षेचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. जेवढी जमेल तेवढी सेवा आवर्जून करावी. आता आपण हनुमान रायाची सेवा का बरं करतो, तर आपल्या आयुष्यात कधीही वाईट संकट येऊ नये किंवा भूत प्रेत पिशाच बाधा याचा कधी आपल्यावर म्हणजे आपल्यापर्यंत ते कधी येऊ नये. किंबहुना जर असे काही अडचण आली किंवा असेल तरही आपण हनुमान चालिसाचं पठण करतो. आयुष्यातली भीती जी आहे ती कमी व्हावी, आयुष्यातील जे संकट आहे, जे दुःख आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्हाला फसवलं आहे त्यातून मार्ग मिळावा म्हणून आपण मारुती रायाची सेवा करत असतो. मारुती राया हे खरं बघायला गेलं तर ते ब्रह्मचारी आहे आणि त्यांची सेवा म्हणून तर महिला जास्त त्यांची सेवा करत नाही किंवा मंदिरात जाणं अशा गोष्टी आपण आवर्जून टाळतो. पण आपल्याला आज काय करायचं आहे, आपल्या पण घरात किंवा आपल्या पण आयुष्यात काही दुःख असेल, काही संकट असेल किंवा काही अडचणी असेल त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. ते काय, तर संध्याकाळी तुमच्या घरात, आपल्या घरात पिवळी मोहरी असते बघा, जे आपण दर अमावस्येला आपण हा उपाय करत असतो. तर ते काय करायचं आहे, घरातली रक्षा. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई रक्षा म्हणजे काय, तर घरातली उदी ज्याला आपण भस्म म्हणतो, घरात जो आपण अगरबत्ती वगैरे लावतो त्याची जी उदी आपण तयार करतो ती थोडीशी हातात घ्यायची, पिवळी मोहरी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि आज आपल्याला कालभैरवाष्टकांचं पठण करायचं आहे. कालभैरवाष्टकांचं पठण करा, 1 वेळा करा, 11 वेळा करा, जसं जमेल तसं करा आणि मारुती स्तोत्रम एकदा पठण करा. परत एकदा सांगते, एकदा कालभैरवाष्टकम 11 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं, नाहीतर 1 वेळा म्हणा आणि मारुती स्तोत्रम शक्य असेल तर 11 वेळा आवर्जून म्हणावं. तेही नसेल शक्य तर एकदा तरी म्हणावं. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अगदी तुम्ही संध्याकाळी म्हणजे 6, 7, 8, 9, 10 पर्यंत केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे सगळं हातात घ्यायचं, म्हणजे रक्षा आणि जी काही पिवळी मोहरी आहे ती हातात घ्यायची. आपल्याला 11 वेळा मारुती स्तोत्रम किंवा 1 वेळा मारुती स्तोत्रम, 1 वेळा कालभैरवाष्टकम किंवा 11 वेळा कालभैरवाष्टकम जसं तुम्हाला जमेल जेवढं, मग 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करा. आणि काय काय करायचं, तिची रक्षा आणि पिवळी मोहरी आहे ना, घरातली टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी टाकायची आहे. आता ज्यांचं 2 मजली घर आहे त्यांनी पण वरती रूम मध्ये, खाली रूम मध्ये, किंबहुना ज्यांचं फक्त फ्लॅट आहे त्यांनी 1 BHK असो, 2 BHK असो, काय असो ते आपलं घर, तर प्रत्येक कोपऱ्यात थोडं 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 ते टाकायचं आहे आणि सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही ते घर झाडाल ना, तर ते जेव्हा तुम्ही घर झाडाल तेव्हा ते मोहरी आपल्या बरोबर म्हणजे त्या आपल्या डस्टमध्ये येते. ती आपण जेव्हा घर झाडतो तेव्हा त्या धूळमध्ये, त्या घाणमध्ये ते येते. नंतर ते तुम्ही निर्माल्यात किंवा कचरा पेटीत ते तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने ही सेवा करून काय होणार आहे, तर ते सांगते की कधी कधी वास्तू दोष असतो, एखाद्याला कुठली तरी बाधा, ज्याला आपण म्हणतो की कुठल्या तरी वाईट शक्तीने त्याला आकर्षित केलेलं असतं. तर आपल्याही घरात किंवा आपल्या घरात येणारा प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो असं नाही आहे. घरात कटकट होता, घरात वारंवार कटकटी होता, एखाद्या व्यक्ती आहे ज्याला आजारपण आहे, एखादी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कुठल्या ना कुठल्या गोष्टी ती खूप घाबरते, प्रचंड घाबरते. आणि आपल्याला सर्वसामान्य माणूस जरी म्हटलं तरी कुठल्या ना कुठल्या कारणाला एखादी गोष्ट अचानक समोर आली तरी आपण घाबरतो किंवा आयुष्यात काहीतरी असं काहीतरी घडलेलं आहे आपल्याला की त्याच्यामुळे आपण खूप जास्त घाबरतो. तर त्याच्यासाठी ही तुम्ही सेवा आवर्जून करू शकता. आणि खरं सांगते, ज्या ज्या घरात रामरक्षा किंवा हनुमान चालिसा, मारुती स्तोत्रम याचं पठण केलं जातं ना, तिथे कधीच भूत प्रेत पिशाच बाधा, वाईट संकट, वाईट दुःख कधीही त्याचा असर होत नाही. हनुमान चालिसा इतकं प्रभावी आहे. मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरात रोज तरी हनुमान चालिसाचं पठण आपण करतच असतो. नाही ना तर दर शनिवारी तरी प्रत्येकाने आपल्या घरात, मग स्त्री असेल नाही तर पुरुष असेल, प्रत्येकाने हनुमान चालिसाचं पठण करायचं असतं. आपण बऱ्याच वेळा बघतो एखाद्या व्हिडिओमध्ये की 11 दिवस 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं जातं. होय, 11 दिवस रोज 11 वेळा एकाच वेळा, म्हणजे एकाच वेळेत बसून
आज जर मी सकाळी बसले तर नंतरचे पण 10 दिवस मी सकाळीच म्हणजे एका टाइमाला एकाच वेळेत बसून 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा असतो. कितीतरी अशक्य गोष्टी आहे ज्या ह्या पाठाने शक्य होतात, कितीतरी अडचणी आहेत त्या ह्या पाठाने कमी होतात. खूप सुंदर अशी सेवा आहे. बरेच लोक ही सेवा करतात. जे नसेल करत तर ठीक आहे, पण रोज एकदा तरी हनुमान चालिसाचं पठण केलं पाहिजे. नाही तर दर शनिवारी तरी ज्यांच्या राशीचे देव शनिदेव आहे त्यांनी, म्हणजे आता समजा एखाद्याची रास मकर रास आहे तर त्याच्या राशीचे जे काही देव आहेत शनिदेव, तर त्यांचं कसं असतं तर त्यांना शनिवार धरायला सांगतात आणि मग ते सांगतात की तुम्ही मारुतीची सेवा करा किंवा तुम्ही शनी मंदिरात जा. आपण मारुती रायाची जरी सेवा केली तरी ती शनी महाराजांपर्यंत जाते आणि शनी महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर असतेच. म्हणून सांगते की जर तुम्हाला शनिवार धरायला लावला असेल किंवा जर तुम्हाला हनुमान चालिसाचं पाठ करायला लावला असेल तर रोज नाही शक्य होतं, दर शनिवार तरी आपल्या घरात कोणी ना कोणी हनुमान चालिसाचं पाठ वाचणं. रोज काय करतो आपण, फक्त श्रवण करतो. त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही पठण करत असताना ते उच्चार आपल्याकडनं निघतं आणि आपल्या अडचणी खरंच कमी होण्यास मदत होते. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.